समर्थ डॉक्टर राखी आपल्याला शनिवारी काय करायचं आहे हे सांगण्यासाठी आले. शनिवार म्हटला का नियम, प्रिन्सिपल्स, कायदे तुम्ही पाळलेच पाहिजे. कारण हा जो वार असतो तो आहे शनिदेवाचा वार आणि शनिदेव म्हणजे कायदा. जसं तुम्ही कराल त्याचा भोग तुम्हाला इथेच मिळणार हे दाखवणारा हा देव आहे. आणि जे कर्म कराल तर कर्माचा देवताच हा शनिदेव आहे. परंतु आजचा दिवस विशेष असा आहे दोन गोष्टीसाठी. एक आहे आज गंगा पूजा. आज गंगा देवीला आपल्याला पूजायचं असतं. शंकराच्या डोक्यावर असलेली ही गंगा नंतर धरतीवर आपल्याकडे आली आणि आपण तिथल्या पावन स्पर्शाने पवित्र होतो. जन्माला येतोही तसंच आणि जातोही गंगेतून. तर आपल्याला जी गंगा शेवटच्या क्षणाला तिच्या पदरात घेते त्या गंगा मातेला आज प्रणाम आणि आज तिची पूजा करायची आहे. आज शंकराला तुम्ही जल देताना सकाळी गंगा जल घालून जल द्या. घरामध्ये सगळीकडे गंगा जल शिंपडा. गंगा जलची संध्याकाळी एका वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये देवाला लावून आरती करा. जर तुम्ही गंगा स्नानला गेलाच असाल तर तुमच्यासारखं पवित्र आणि पुण्यवान कोणीच नाही. तर आजचा दिवस तो महत्वाचा आहे गंगा पूजेसाठी. दुसरा आहे आज संध्याकाळी आपल्याला पुष्प नक्षत्र चालतंय ते दुपारी उद्या दुपारी म्हणजे रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत. हा जो काळ आहे हा रवी पुष्प नक्षत्राचा आहे आणि अतिशय पावन आणि अतिशय चांगला आहे. परंतु ज्यांच्याकडे शनीची 7.5 आहे, धैर्य आहे, त्यांनी मात्र न विसरता आणि इतर सगळ्याच ग्रहांच्या लोकांनी सर्वांनीच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या इथे दिवा लावायचा आहे. तिथे तुम्हाला जमलं तर तिथे तुम्ही सरसूचं तेल म्हणजे राईचं तेल तुम्ही अर्पण करू शकता. तुम्ही शंकराच्या इथे सुद्धा राईचं तेल अर्पण करू शकता. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. शनी देवाला तुम्हाला जितकं प्रभावित करता येईल आणि त्याची पूजा अर्चना करता येईल, त्याची नावे घेता येईल, त्याचे श्लोक वाचता येईल तेवढं नक्कीच करा. हनुमंतांना तुम्ही प्रणाम करा. त्यांना पण रुईचा पानाचा हार चढवा, चमेलीचं तेल अर्पण करा. खूप चांगलं राहील. आजच्या दिवसात तुम्हाला जेही करता आलं दान मध्ये तुम्ही नक्कीच करा. कारण आजचा दिवस खूप चांगला आहे. गंगा पूजेत सुद्धा आहे प्लस आपल्याला रवी पण पुष्प नक्षत्र सुद्धा लागतंय. तर ह्याच्यामध्ये दानाचं पण महत्व तेवढं खूप आहे. तुम्हाला जमेल तसं दान नक्कीच करा. पण पाण्याचं दान करा, अन्नाचं दान करा, कुणाला छत्री द्या, कुणाला चप्पल द्या. त्याच्यामुळे तुमच्यावर शनीची कृपा राहील. आजचा दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करा. संध्याकाळी सर्वत्र तुम्हाला दिवे लावायचे आहेत. पिंपळाच्या झाडाचे ते दिवा लावायचा आहे. देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा देवीसमोर लावायचा आहे. दारामध्ये लावायचा आहे, दक्षिणेला लावायचा आहे, तुळशी मातेच्या इथेही लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिवे लावायचे आणि आज विशेष एक दिवा आहे गंगा जलाच्या इथे सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. वाटीमध्ये जल घ्या आणि तिथे एक दिवा लावून त्याची आरती करा. याच्याने तुम्हाला गंगेचं पूजन केल्याचा लाभ मिळू शकेल. तर अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.